नमस्कार मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत अशा एका दिवसाबद्दल जो प्रत्येक विद्यार्थ्याच्या हृदयाशी थेट जोडलेला आहे। तो दिवस म्हणजे शिक्षक दिन। पुस्तक आपल्याला अक्षर शिकवतात, पण आयुष्य जगायला शिकवतो तो शिक्षक। माझी तुम्हाला एक विनंती आहे, डोळे मिटा आणि तुमच्या आयुष्यातला तो एक शिक्षक आठवा ज्याने तुमचं आयुष्य बदललं। कदाचित त्यांनी तुम्हाला पहिल्यांदा पेन हातात द्यायला शिकवला असेल, किंवा चुकीवर ओरडून तुम्हाला योग्य मार्ग दाखवला असेल, किंवा आयुष्याच्या कठीण क्षणी खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभे राहिले असतील। मित्रांनो, एक प्रश्न विचारतो, शिक्षक दिन फक्त फुलं देऊन किंवा कार्ड देऊन साजरा होतो का? नाही। खरी गुरुदक्षिणा म्हणजे काय? त्यांनी शिकवलेलं आयुष्यात उतरवणं। ते आपल्याला प्रामाणिकपणा शिकवतात, तर तसं जागणं म्हणजे गुरुदक्षिणा। ते आपल्याला कष्टाचं महत्त्व सांगतात, तर ते आचरणात आणणं म्हणजे गुरुदक्षिणा। आपण सर्वांच्या आयुष्यात असे काही शिक्षक आहेत ज्यांनी आपल्याला घडवलं, कधी प्रेमाने शिकवलं, कधी रागावून सुधरवलं, कधी प्रेरणा दिली। आज एक मिनिट थांबा आणि आठवा, तुमच्या शिक्षकांनी सांगितलेलं असं कोणतं वाक्य आहे जे अजूनही आयुष्याला दिशा दाखवतं। मित्रांनो, 5 सप्टेंबर हा दिवस आपल्या देशाचे महान तत्त्वज्ञ, शिक्षक आणि भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस। त्यांचा जन्म 5 सप्टेंबर 1888 रोजी तामिळनाडूमध्ये झाला। ते एका साध्या घरात जन्मले। त्यांना लहानपणापासूनच शिक्षणाची आवड होती। त्यांनी तत्त्वज्ञानाचा अभ्यास केला आणि अल्पावधीतच ते देशातील सर्वोत्तम शिक्षकांपैकी एक झाले। त्यांचं अध्यापन इतकं सोपं आणि प्रभावी होतं की विद्यार्थी त्यांना मनापासून प्रेम करत। विद्यार्थ्यांनी त्यांना एकदा विचारलं, सर, आम्हाला तुमचा वाढदिवस साजरा करायचा आहे। तेव्हा राधाकृष्णन शांतपणे म्हणाले, जर तुम्हाला माझा वाढदिवस साजरा करायचा असेल तर तो दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करा। तेव्हापासून 5 सप्टेंबर हा दिवस भारतात शिक्षक दिन म्हणून साजरा होतो। हा फक्त एका व्यक्तीचा गौरव नसून सर्व शिक्षकांना दिलेला खरा गौरव आहे। भारतीय संस्कृतीत शिक्षकाला गुरु म्हटलं जातं। गुरु म्हणजे तो अंधारातून प्रकाशाकडे नेतो। आपल्या पुराण कथामध्ये, इतिहासात, संत परंपरेत गुरुशिवाय कोणीही पूर्ण झालेला नाही। चाणक्य चंद्रगुप्त एका गरीब मुलाला चाणक्याने आपल्या बुद्धी आणि शिकवणीच्या बलावर सम्राट बनवलं। रामायणात विश्वामित्र ऋषींनी राम लक्ष्मणाला शस्त्रविद्या, नीती आणि धैर्य शिकवलं। महाभारतात द्रोणाचार्यांनी अर्जुनाला धनुर्विद्या शिकवली, अर्जुनाला सर्वश्रेष्ठ बनवलं। संत परंपरेत संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांनी जनतेला आध्यात्मिक शिक्षक म्हणून मार्गदर्शन केलं। मित्र, ह्या फक्त कथा नाहीत, तर शिक्षकाचं महत्त्व सिद्ध करणारे आधारस्तंभ आहेत। इतिहासात आणि आजच्या काळातही अनेक शिक्षकांनी विद्यार्थ्यांसाठी आपलं आयुष्य अर्पण केलं आहे। सावित्रीबाई फुले, त्यांनी मुलींना शिकवण्यासाठी प्रचंड संघर्ष केला। लोकांचा विरोध, दगड, चिखल झेलत त्यांनी शिक्षणाचा दीप लावला। आज आपण शिकतोय त्याचं श्रेय त्यांना आहे। डॉक्टर APJ अब्दुल कलाम देशाचे राष्ट्रपती झाले तरी त्यांनी स्वतःला आयुष्यभर शिक्षक मानलं। ते म्हणायचे, मी एक शिक्षक आहे आणि माझं खरं काम म्हणजे विद्यार्थ्यांना स्वप्न दाखवणं। एखाद्या छोट्या गावातला शिक्षक जो स्वतःच्या पगारातून गरीब मुलांना पुस्तक विकत घेतो। काही शिक्षक आज इंटरनेट, मोबाईल वापरून मोफत शिक्षण देतात, जेणेकरून कोणतंही मूल अडचणीत राहू नये। शिक्षकाचं योगदान अमूल्य आहे। ते समाजाचे खरे शिल्पकार आहेत। एका गरीब विद्यार्थ्याची गोष्ट आहे। तो मुलगा शाळेत येतो, पण त्याच्या पायात चप्पल नसतात। त्याला बघून बाकी मुले हसायचे। एक दिवस शिक्षकांनी पाहिलं आणि काही न बोलता स्वतःच्या पायातल्या चपला काढून त्या मुलाच्या पायात घातल्या। तो मुलगा मोठा होऊन डॉक्टर झाला। प्रत्येक रुग्णाला तो बरे करताना नेहमी आठवायचा, जर माझ्या शिक्षकांनी त्या काळात मला आधार दिला नसता तर मी डॉक्टर झालो नसतो। हा शिक्षकाचा खरा प्रभाव आहे। तो आयुष्यभर विसरता येत नाही। मित्रहो, आज या क्षणी एक छोटं काम करा। तुमच्या आवडत्या शिक्षकाला फोन करा, मेसेज करा, त्यांना सांगा, सर, मॅडम, तुम्ही नसतात तर मी काहीच शिकलो नसतो। शिक्षक दिन हा फक्त एक दिवस नाही, तो आपल्या आयुष्याचा मार्ग दाखवणारा दीपस्तंभ आहे। गुरुर ब्रह्मा, गुरुर विष्णू, गुरुर देवो महेश्वरा। सर्व शिक्षकांना माझा कोटी कोटी प्रणाम। धन्यवाद।